श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. कोणी तुमचे ऐकले नाही असे तुम्ही बोलता, तेव्हा लोक तुमची प्रशंसा करत नाहीत, असे तुम्हाला कधी वाटते का? तुमचा चांगुलपणा, तुमची मदत, प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष केले जाते. तुमच्या मनात त्यांच्याबद्दल पूर्ण आदर आहे. नेहमी एकत्र उभे राहा. पण जेव्हा तुमची पाळी येते, तेव्हा तेच लोक तुम्हाला हलक्यात घेऊ लागतात. आणि इथे वेदना सुरू होते. ती वेदना जी तुमच्या आत्म्याला आतून तोडते. पण थांबा, तुम्ही स्वतःला कधी विचारले आहे का? मी इतरांचा आदर करत नाही का? असे असू शकते का, की काही गोष्टी, काही वर्तने जी तुम्ही नकळत करत आहात आणि लोक तुम्हाला त्याच प्रमाणात तोलू लागले का आहेत? जर होय, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण त्यात आम्ही अशा 5 सखोल कारणांबद्दल बोलणार आहोत, की लोक तुम्हाला आदर का देत नाहीत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही कारणे समजून घेतल्यास तुम्ही केवळ तुमचा गमावलेला सन्मानच परत मिळवू शकणार नाही, तर एकदा लोकांच्या नजरेत होता आणि आता पुन्हा होईल असा आत्मविश्वास देखील परत मिळवू शकाल. जर तुम्हाला कधी वाटले असेल की मी खरोखरच आदरास पात्र नाही, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. कारण हा केवळ एक व्हिडिओ नाही, तर तुमच्या नजरेत तुमचे मूल्य परत करण्याची ही सुरुवात आहे. पहिले कारण म्हणजे इतरांना अधिक महत्त्व देणे. तुम्ही कधी विचार केला आहे का, की लोक तुम्हाला हलक्यात का घेतात? तुम्ही बोलता तेव्हा कोणीही तुमचे म्हणणे गांभीर्याने का घेत नाहीत? कदाचित काही कारणे नसेलही. ते तुमच्या आत लपलेले आहे. कारण जेव्हा तुम्ही तुमची ओळख, तुमचे विचार, तुमचा आनंद यांच्यापेक्षा इतरांचे मत वर ठेवता, तेव्हा तिथून तुमचा आदर कमी होऊ लागतो. तुम्ही सर्वांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत आहात. प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवा. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की असे का होते? सध्या माझ्या मताला काही मूल्य आहे का? सत्य हे आहे, की जर तुम्ही स्वतःला महत्त्व देत नसाल, तर जगाने तुम्हाला महत्त्व का द्यावे? तुमचे आयुष्य हे तुमचे दुसऱ्या कोणाचे नाही. ते तुमच्यावर आणि तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे. ते तुमच्या आत्म्याच्या आवाजावर असले पाहिजे, प्रत्येकाच्या सूचनेवर नाही. जेव्हा तुम्ही इतरांचे मत एक सूचना म्हणून स्वीकारायला शिका आणि प्रत्येक परिस्थितीत तुमची ओळख घट्टपणे टिकवून ठेवायला शिका, तेव्हा एक दिवस नव्हे तर लवकरच तुमच्याकडे दुर्लक्ष करणारे लोक शांतपणे तुमचा आदर करायला शिकतील. कारण आदर आधी स्वतःपासून सुरू होतो आणि जेव्हा तुम्ही स्वतःला महत्त्व देता, तेव्हा जगही झुकेल. तुमच्यापुढे दुसरे कारण म्हणजे जास्तीची माफी मागणे. तुम्ही सर्व गोष्टींसाठी माफी मागणार आहात का? मग तो तुमचा दोष असो वा नसो, प्रत्येक वेळी ते खाली पडतात, जेणेकरून कोणीही नाराज होणार नाही. जर होय, तर प्रतीक्षा करा. कारण ही सवय शांतपणे तुमची प्रतिष्ठा आतून पोकळ करत आहे. माफी मागणे ही काही वाईट गोष्ट नाही. हे एका चांगल्या आणि बुद्धिमान व्यक्तीचे लक्षण आहे. पण जेव्हा तुम्ही तुमची कोणतीही चूक नसल्याबद्दल पुन्हा पुन्हा माफी मागायला सुरुवात करता, तेव्हा लोक तुम्हाला कमकुवत आणि समजूतदार समजू लागतात. हळूहळू तुमच्या शब्दांचे वजन कमी होते आणि तुमच्या उपस्थितीचा प्रभावही कमी होतो. लोक विचार करू लागतात, की तो जे काही म्हणेल ते माफी मागेल आणि तिथूनच ते तुमच्या सीमा ओलांडू लागतात. लक्षात ठेवा, की जिथे अंतःकरणाने चूक केली आहे, तिथे क्षमा असावी. सर्वत्र माफी मागून तुम्ही तुमचा आत्मसन्मान कमकुवत करत आहात. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही माफी मागाल, तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा, ही माझी चूक असू शकते का? नसल्यास आपले डोके वर ठेवा. आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. कारण ज्या दिवशी तुम्ही विनाकारण झुकणे थांबवाल, त्या दिवशी लोक तुम्हाला गृहीत धरणे थांबवतील. तिसरे कारण म्हणजे स्वतःला कमी लेखणे. तो आवाज तुमच्या आत आहे का? कदाचित मी इतरांसारखा चांगला नाही, माझ्याकडे
ती क्षमता नाही. जर होय, तर प्रतीक्षा करा. कारण हा विचार हळूहळू तुमची प्रतिष्ठा कमी करत आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला इतरांपेक्षा कमी म्हणता, तेव्हा जग देखील तुमचे वजन त्याच प्रमाणात करते. तुम्ही जितके तरुण व्हाल, तितके लोक तुमचे म्हणणे ऐकणार नाही. तुमची क्षमता काय आहे, हे कदाचित तुम्हाला कधीच कळणार नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, की तुमच्यासारखे इतरही लोक आहेत. मग त्यांच्यात असे काय आहे, जे तुमच्यात नाही? काही नाही. फक्त स्वतःवर विश्वास महत्त्वाचा आहे. लक्षात ठेवा, स्वतःला कमी लेखणे म्हणजे तुमच्या आत्म्याला दुखावणे होय. आणि स्वतःच्याच नजरेत पडलेल्या माणसाकडे जग कधीही हात पुढे करत नाही. त्यामुळे आजपासून स्वतःला कमी लेखू नका. तुमच्या शक्तीचा अनुभव घ्या. तुमच्या आतल्या प्रकाशाकडे पहा, जो केवळ तुम्हाला प्रकाशित करण्यासाठी नव्हे, तर इतरांना प्रबुद्ध करण्यासाठी देखील आहे. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला पूर्णपणे स्वीकाराल, त्या दिवशी जग तुमचे म्हणणे ऐकेल. तुमचा आदरही वाढेल. चौथे कारण म्हणजे इतरांच्या चुकांकडे दुर्लक्ष करणे. इतरांच्या चुकांकडे वारंवार दुर्लक्ष करणाऱ्या लोकांपैकी तुम्ही एक आहात का? ते तुम्हाला दुखावत आहेत की नाही, तुमचा अपमान करत आहेत? असे असल्यास नोकरी सोडण्याचा काय फायदा आहे, असे तुम्हाला वाटते? शांतता असणे चांगले आहे, पण येथूनच तुमचा अभिमान कमी होण्यास सुरुवात होते. हळूहळू आणि शांतपणे. जेव्हा तुम्ही इतरांच्या चुकांबद्दल गप्प राहता, तेव्हा ते त्याला तुमचा चांगुलपणा मानत नाही, तर तुमचा कमकुवतपणा मानतात. आणि मग ते त्याच चुकांची पुनरावृत्ती यावेळी अधिक सहजपणे आणि अधिक निष्काळजीपणे करतात. लक्षात ठेवा, क्षमा ही महानता आहे, परंतु चुकांकडे दुर्लक्ष करणे हा स्वतःवर अन्याय आहे. प्रत्येक वेळी शांत राहणे, प्रत्येक वेळी सहन करणे तुम्हाला शांत करत नाही, तर इतरांना निर्भय बनवते, तुमचा आत्मसन्मान नष्ट करण्यासाठी. त्यामुळे आता तुमचा आवाज ऐकण्याची, तुमचा शब्द ठामपणे पाळण्याची वेळ आली आहे. जेव्हा तुम्ही स्पष्टपणे म्हणता की हे ठीक नाही आणि मी ते स्वीकारणार नाही, तेव्हा लोक घाबरत नाहीत, परंतु तुमचा आदर करण्यास सुरुवात करतील. कारण आदर म्हणजे जिथे शांतता आहे तिथे नाही, तर जिथे आत्मसन्मान जिवंत आहे. तुमच्या गरजांकडे दुर्लक्ष करण्याचे पाचवे कारण, तुम्ही देखील अशा लोकांपैकी एक आहात जे इतरांना मदत करण्यास नेहमीच प्रथम येतात. पण जेव्हा त्यांच्या स्वतःच्या गरजांचा प्रश्न येतो, तेव्हा ते शांतपणे माघार घेतात. असे असल्यास ही सवय हळूहळू तुमची प्रतिष्ठा कमी करत आहे, असे तुम्हाला कदाचित वाटले नसेल. इतरांसाठी जगणे, त्यांच्या दुःखात त्यांच्यासोबत राहणे हा एक अतिशय सुंदर गुण आहे. पण जेव्हा तुम्ही वारंवार तुमच्या गरजा चिरडून टाकता, स्वतःकडे दुर्लक्ष करता, तेव्हा जग देखील तुम्हाला केवळ वापरण्यायोग्य माणूस म्हणून पाहू लागते. लोकांना तुमचा चांगुलपणा दिसत नाही, त्यांना तुमची अनुपस्थिती दिसते, तुमच्या इच्छा, तुमचा आत्मसन्मान. जेव्हा तुम्ही स्वतःला उपाशी ठेवत नसाल, तेव्हाच इतरांना मदत करण्याचे लक्षात ठेवा. तुमचे प्राधान्यक्रम, तुमचा आनंद, तुमची स्वप्ने ही इतरांच्या आनंदाइतकीच महत्त्वाची आहेत. जेव्हा तुम्ही स्वतःसाठी उभे राहाल, जेव्हा तुम्ही मी देखील महत्त्वाचा आहे असे म्हणण्यास शिकाल, तेव्हा जग तुम्हाला केवळ उपयुक्तच नव्हे, तर एक आदरणीय व्यक्ती म्हणूनही पाहू लागेल. त्यामुळे आता वेळ आली आहे तुमच्या स्वतःच्या गरजा ऐकणे, त्या स्वीकारणे. कारण जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर कराल, तेव्हा जग तुमचा आदर करायला शिकेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला या गोष्टींमध्ये कुठेतरी स्वतःला वाटले असेल, तर जाणून घ्या की बदलाची सुरुवात आजपासून होऊ शकते. सन्मानाची मागणी कधीच केली जात नाही. पैसे कमवा आणि सर्वप्रथम तुम्ही स्वतः तुमच्या नजरेत खास आहात. तुमच्या भावना, तुमच्या गरजा, तुमचा आत्मसन्मान सर्व काही महत्त्वाचे आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला महत्त्व द्यायला सुरुवात कराल, तेव्हा जग तुम्हाला अधिक महत्त्व द्यायला सुरुवात करेल. मित्रांनो,
आयुष्यात असा क्षण जवळजवळ प्रत्येकाच्या आयुष्यात येतो, जेव्हा आपल्याला वाटते की लोक आपल्याला योग्य तो आदर देत नाहीत. आपण मदत करतो, साथ देतो, इतरांसाठी वेळ काढतो, त्यांच्या अडचणींमध्ये उभे राहतो. पण जेव्हा आपली वेळ येते, तेव्हा लोक मागे हटतात. ते आपल्याला दुर्लक्ष करतात. आपल्या बोलण्याला किंमत देत नाहीत. अशा वेळी मनात एक प्रश्न वारंवार येतो. माझ्यातच काही कमी आहे का? मी इतका कमी का समजला जातो? पण सत्य हे आहे की बहुतांश वेळा समस्या तुमच्यात नसते, तर तुमच्या काही सवयींमध्ये असते, ज्या नकळत तुमचा सन्मान कमी करत असतात. आज आपण अशाच काही खोल गोष्टी समजून घेणार आहोत, ज्या तुमचा आत्मसन्मान कमी करतात आणि लोक तुम्हाला हलक्यात का घेतात हे स्पष्ट करतात. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुमचा सीमांचा अभाव. जेव्हा एखादी व्यक्ती प्रत्येक गोष्टीला हो म्हणते, प्रत्येकाची मागणी मान्य करते, तेव्हा लोकांना हळूहळू समजते की ही व्यक्ती कधीच नकार देणार नाही. आणि जिथे नकार नसतो तिथे आदर हळूहळू कमी होतो. कारण आदर त्या व्यक्तीला मिळतो जी स्वतःच्या मर्यादा ओळखते आणि गरज पडल्यास ठामपणे नाही म्हणू शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या वेळेची किंमत न समजणे. जेव्हा तुम्ही तुमचा वेळ कोणासाठीही कधीही विचार न करता देत राहता, तेव्हा लोकांना वाटू लागते की तुमचा वेळ काही खास नाही. पण ज्या दिवशी तुम्ही तुमच्या वेळेचे महत्त्व ओळखाल, त्या दिवशी लोकही तुमच्या वेळेला किंमत देऊ लागतील. तिसरी गोष्ट म्हणजे तुमची ऊर्जा चुकीच्या लोकांवर खर्च करणे. आयुष्यात काही लोक असे असतात, ज्यांना कधीही मदत केली तरी ते कधीही तुमचा आदर करणार नाहीत, कारण त्यांचा स्वभावच तसा असतो. त्यामुळे प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करणे थांबवा. तुमची ऊर्जा अशा लोकांवर खर्च करा, जे तुमची किंमत ओळखतात. चौथी गोष्ट म्हणजे स्वतःबद्दल स्पष्टपणे बोलण्याची भीती. अनेक लोकांना वाटते की जर त्यांनी स्वतःसाठी आवाज उठवला तर लोक त्यांना वाईट समजतील, पण खरे तर उलट घडते. जे लोक शांत राहतात त्यांना लोक दुर्लक्षित करतात, आणि जे लोक शांतपणे पण ठामपणे आपले मत मांडतात त्यांचा आदर केला जातो. पाचवी गोष्ट म्हणजे स्वतःची तुलना इतरांशी करणे. तुलना ही आत्मसन्मानाची सर्वात मोठी शत्रू आहे. कारण जगात प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे. प्रत्येकाची क्षमता, प्रवास आणि वेळ वेगळी असते. जेव्हा तुम्ही स्वतःची तुलना थांबवता आणि स्वतःच्या प्रवासावर लक्ष केंद्रित करता, तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढतो. आणि जिथे आत्मविश्वास असतो तिथे आदर आपोआप निर्माण होतो. सहावी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे शरीर भाषा. अनेक वेळा लोक शब्दांपेक्षा तुमच्या शरीर भाषेकडे जास्त लक्ष देतात. जर तुम्ही बोलताना डोळ्यात डोळे घालून बोलत नसाल, सतत घाबरल्यासारखे वाटत असेल, आवाज मंद असेल, तर अनेक लोकांना तुमच्यात आत्मविश्वास कमी वाटतो. पण जेव्हा तुम्ही सरळ उभे राहता, स्पष्ट बोलता, डोळ्यात डोळे घालून संवाद करता, तेव्हा तुमची उपस्थितीच वेगळी वाटते. सातवी गोष्ट म्हणजे स्वतःला सतत सिद्ध करण्याची गरज. काही लोकांना सतत वाटत असते की त्यांना प्रत्येकाला दाखवावे लागेल की ते किती चांगले आहेत. पण खरी ताकद शांत असते. ज्या व्यक्तीला स्वतःवर विश्वास असतो, ती व्यक्ती सतत स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत नाही, आणि हाच आत्मविश्वास इतरांना जाणवतो. आठवी गोष्ट म्हणजे तुमच्या जीवनात उद्दिष्ट नसणे. जे लोक त्यांच्या जीवनात स्पष्ट ध्येय ठेवतात, त्यांच्याकडे लोक वेगळ्या नजरेने पाहतात. कारण ध्येय असलेली व्यक्ती तिच्या वेळेचा आणि ऊर्जेचा योग्य वापर करते. नववी गोष्ट म्हणजे नकाराची भीती. अनेक लोकांना भीती वाटते की जर त्यांनी एखाद्याला नाही म्हटले तर तो रागवेल किंवा संबंध तुटतील. पण लक्षात ठेवा, जे संबंध एका साध्या नकाराने तुटतात ते कधीच मजबूत नसतात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या ॲरोस्वाच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.